कसे आहात मंडळी? मका आणल्यानंतर आपण साधारण काय करतो, एक तर काम भाजून घेतो किंवा उकडून घेतो. हे दोनच प्रकार आपण करतो. तर ह्यापेक्षा वेगळा प्रकार आपण आज करणार आहोत. तर चला बघूया काय करायचं. मका छानपैकी सोलून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. कट करताना सावकाश कट करायचा आहे, कारण तो थोडा सक्त असतो. कट करताना थोडा हात वगैरे कट होण्याची शक्यता असते. आता एका भांड्यामध्ये मी इथे अर्धा भांड पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मक्याचे पीसेस टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचंय आपल्याला. मिठामुळे खूप छान टेस्ट येते. मका कमीत कमी 20 ते 25 मिनिट आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये बटर टाकून घ्यायचंय आपल्याला. आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आपण ह्यामध्ये घातलेली आहे. जिरं टाकून घ्यायचंय. धने पावडर टाकायची आहे. जिरं पावडर टाकायची आहे. थोडं तिखट आणि हळद टाकलेलं आहे आपण या ठिकाणी. आता हे सगळे मसाले आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत बटरवर. घरातले जेवढे काही मसाले असतील ते सगळे घालायचे आहेत मंडळी आपल्याला. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तेही घालायचे, पेरी पेरी मसाला असेल तोही घालायचा आहे. ह्यामध्ये सँडविच मसाला सुद्धा घातला आणि ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालायचंय ते मसाले करपू नयेत म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण वाफवलेले कॉर्न घालायचे, लिंबाचा रस घालायचा. थोडेसे मी ह्यावर सफेद तीळ पण घातलेले आहेत आणि लिंबाचा रस घातल्यानंतर परत थोडंसं आपल्याला त्याला कोटिंग करून घ्यायचंय. परत थोडं वाफवून घ्यायचंय. थोडंसं मी मीठ घातलेलं आहे ह्या ठिकाणी. मीठ घातल्यावर परत एकदा छानपैकी वाफवून घ्यायचंय आपल्याला. हा चटपटीत मका फ्राय तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर तुम्ही पण करून बघा आणि कशी झाली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.